श्रोतेहो, आज आपण अध्याय 15वा पाहणार आहोत. हा अध्याय देखील मोठा असल्यामुळे याचे 2 भागात वाचन होईल. आज आपण भाग 1 बघूयात. अध्याय 15वा. अध्यायाचं नाव आहे निष्ठेचे फळ. श्री गुरु नृसिंहवाडीहून निघून गेल्यानंतरही प्रतिदिनी भक्तांची गर्दी तेथे लोटत होती. अत्यंत श्रद्धेने, भक्तिभावाने, विश्वासाने त्या मनोहर पादुकांची व औदुंबर वृक्षाची पूजा सेवा केली जात होती. तेथील अष्टतीर्थात स्नाने केली जात होती. त्या स्थानाचे महात्म्य रोज वाढत चालले होते. नानाविध अलौकिक लीला घडलेल्या दिसत होत्या. काही भाग्यवंतांना श्री गुरूंच्या कृपेचे, आशीर्वादाचे, प्रत्यक्ष दर्शनाचे सुखद अनुभवही प्राप्त होत होते. नृसिंहवाडी जवळच्या शिरोळ नावाच्या गावी गंगाधर नावाचा एक वैदिक ब्राह्मण राहत होता. त्याची पत्नी शांत, सुशील व धार्मिक आचार विचार संपन्न अशी पतिव्रता होती. तिला 5 मुलगे झाले, पण बारसे होण्यापूर्वीच त्या प्रत्येकाला मृत्यूने गाठले. लागोपाठ 5 वेळा अनुभवलेल्या या दुःखद प्रसंगांनी ती अतिशय चिंतातूर व निराश झाली होती. केवळ मरण येत नव्हते म्हणूनच ती जगत होती. पहिल्या पुत्राच्या मृत्यूनंतरच्या प्रत्येक गरोदरपणात ईश्वरी कोप असल्यास दूर व्हावा म्हणून अथवा ग्रहपीडा असल्यास दूर व्हावी म्हणून जे जे काही उपाय सुचवले गेले ते तिने केले. अनेक देवदेवतांच्या भक्तिभावाने पूजा अर्चा केल्या तरीही एकही पुत्र तिच्या मांडीवर खेळला नाही. पण त्या दयाळू जगन्नियंत्यास यत्किंचितही दोष न देता आपल्या पूर्वजन्मीच्या पापाचेच हे फळ आहे असे मानून त्याच्या निवारणार्थ सतत ईश्वर आराधनेत ती रममाण होऊन राहू लागली. 5व्या पुत्राच्या मृत्यूनंतर ज्योतिष विद्येत निष्णात असलेल्या एका विद्वान ब्राह्मणाची कीर्ती तिच्या कानी आली. आपली व आपल्या पतीची कुंडली घेऊन ती त्या ब्राह्मणापाशी गेली. तिने आपली कर्मकथा त्यांना सांगून कारण व उपाय सांगण्याची विनंती केली. त्याने सांगितले, गर्भपात करणे, अश्ववध करणे, गोवध करणे अथवा कोणाकडून गरजेपोटी कर्जाऊ घेतलेले धन देणाऱ्यास परत न करणे अशा प्रकारची निंदनीय कृत्ये पूर्वजन्मी घडली असतील तर सामान्यतः संतान प्राप्ती होत नाही. गतजन्मी तू एका शौनक गोत्रीय ब्राह्मणाकडून 100 मोहरा गरजेपोटी कर्जाऊ घेतल्या होत्यास. त्या मोहरा तुझ्याकडून परत मिळवण्यासाठी तो तुझी सारखी विनवणी करत होता, पण तुझ्याकडून ते धन परत करणे घडले नाही. त्या ब्राह्मणाचा ते धन परत मिळवण्याच्या ध्यासातच अंत झाला. त्या मोहरा परत मिळवण्याची त्याची वासना अपूर्ण राहिली. त्यामुळे त्याचा पिशाच्च योनीत जन्म झाला. तेच पिशाच्च तुझ्या संततीचा नाश करत आहे. त्या ब्राह्मणाची पिशाच्च योनीतून सुटका होईल असे काही सत्कृत्य तू केलेस तरच तुझी संतती जगेल. त्या ब्राह्मणाच्या मृत्यूने त्याचा वंशच संपला व त्याच्या मृत्यूनंतर करायचे क्रियाकर्मही कोणी केलेले नाही. तू ऋणको या नात्याने त्याचे क्रियाकर्म कर व त्याच्या गोत्रातील एखाद्या सदाचारी ब्राह्मणास तेवढे धन दे. याचबरोबर कृष्णा पंचगंगा संगमस्थानी 1 महिना वास्तव्य कर. तेथील पापविनाशी तीर्थात रोज प्रातस्नान करून तेथील औदुंबर वृक्षास प्रतिदिनी 7 वेळा पाणी घाल. त्याची पूजा कर. त्या वृक्षातळी असलेल्या श्री गुरूंच्या पादुकांचेही पूजन कर. असे केल्याने तुझे पूर्वजन्मीचे सर्व पाप नष्ट होईल. त्या ब्राह्मणासही मुक्ती मिळेल, तुझा वंश वाढेल. हा सुचवलेला उपाय ऐकून ती स्त्री म्हणाली, त्या जन्मीच्या 100 मोहरांची बरोबरी करील इतके धन जर माझ्यापाशी असते किंवा ते मिळवण्याची शक्यता असती तर गेल्या जन्मीच्या ऋणाचा या जन्माशी संबंध नाही असे न म्हणता तुमच्या शब्दांवर विश्वास ठेवून मी इतके धन दिले असते.
आणि वर त्या जन्मी माझ्यावर उपकार करणाऱ्या त्या ब्राह्मणास सद्गती मिळावी म्हणून त्याचे क्रियाकर्मही केले असते. पण मी दरिद्री आहे. जन्मभर जरी मी कष्ट केले तरीही गाठी इतके धन जमणे शक्य नाही. पण माझ्या अल्प कुवतीनुसार त्याचे क्रियाकर्म मी अवश्य करीन. महिनाभर त्या पवित्र कृष्णा पंचगंगा संगमस्थानी म्हणजे नृसिंहवाडी येथे राहीन. नित्य तीर्थस्नान, पूजा, उपवास करेन. हा देह कष्टवीन. जागृतावस्थेतला प्रत्येक क्षण ईश्वर सेवेत घालवीन. या देहाकडून जे जे काही होणे शक्य असेल ते सर्व करून त्या सर्व साक्षी दयाघनास संतोषवण्याचा आटोकाट प्रयत्न करीन. यावर त्या वयोवृद्ध ज्योतिषाने तसे केल्यास काही प्रमाणात निश्चितच फलप्राप्ती पदरी पडेल. अविचल श्रद्धेने, असीम निष्ठेने, एकाग्र चित्ताने सर्व लौकिक व्यवहार विसरून श्री गुरूंच्या मनोहर पादुकांचे पूजन केल्यास, तेथील औदुंबर वृक्षाची सेवा केल्यास थोड्याच दिवसात पूर्ण यश पदरी पडण्याची शक्यताही नाकारता येत नाही, असे तिला सांगितले व तिचे सुयश चिंतून तिला निरोप दिला. दुसऱ्या दिवशी त्या दुःखी स्त्रीने आपल्या मनाची मरगळ झटकून मोठ्या विश्वासाने, उत्साहाने, निर्धाराने आपला मुक्काम आपल्या पतीसह शिरोळहून हलवला. ती नृसिंहवाडी येथे हजर झाली. तेथील तीर्थात प्रातस्नान करून औदुंबर वृक्षाची व तळींच्या श्री गुरूंच्या पादुकांची ती मनोभावे पूजा करू लागली. संपूर्ण दिवसात केवळ पेलाभर दूध प्राशन करून दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा दिव्य मंत्र जप सातत्याने करीत औदुंबर वृक्षाभोवती ती असंख्य प्रदक्षिणा घालू लागली. संपूर्ण महिनाभर अशी कष्टप्रद सेवा करावी लागणार या विचाराने ती गडबडली नाही. श्री गुरुचरणांवरील अढळ विश्वास तिचे मनोधैर्य व तिचा शारीरिक उत्साह क्षणोक्षणी वाढवत होता. अशा प्रकारे श्री गुरूंच्या व औदुंबराच्या सेवेत सतत 3 दिवस गेल्यावर तेथे एक अलौकिक चमत्कार घडला. उत्तर रात्री तिला एक स्वप्न पडले. त्या स्वप्नात ते पिशाच तिच्या समोर प्रकट होऊन दिलेल्या द्रव्याची मागणी करू लागले. तिला भय दाखवून सांगू लागले की आता विनाविलंबे द्रव्य परत केले नाहीस तर केवळ तुझाच वध करून थांबणार नाही, तर तुझ्या पाठोपाठ तुझ्या वंशातील सर्वच अबाल वृद्ध स्त्री पुरुषांचे वध करून तुझा वंशच संपवणार. अतिक्रोधाने लालबुंद झालेले ते पिशाच तिचा वध करण्यासाठी हाती शस्त्र घेऊन तिच्या दिशेने धावत येत असलेले तिला दिसले. भीतीने तिचा थरकाप उडाला. जीवाच्या आकांताने ती औदुंबर वृक्षापाशी पळाली. तेथे तिला श्री गुरु उभे असलेले दिसले. चपळाईने दोन्ही हात जोडून तिने श्री गुरूंना नमस्कार केला व झटकन ती त्यांच्या मागे लपली. श्री गुरूंनी तिला अभय दिले व ह्या गरीब स्त्रीच्या वधाचा तू का प्रयत्न करत आहेस असे दरडावून त्या पिशाच्यास विचारले. तो प्रश्न ऐकून, हे देवा, या स्त्रीने तिच्या गतजन्मी माझ्याकडून 100 मोहरा कर्जाऊ घेतल्या. त्या परत मागता मागता माझे प्राणही गेले व मला पिशाच्य योनी प्राप्त झाली. माझे दिलेले धन परत मागण्यात माझी चूक ती काय? पक्षपात न करता न्याय दृष्टीने तुम्ही तरी तिला आता माझे धन परत द्यायला सांगा, असे ते पिशाच्य श्री गुरूंना सांगते झाले. पिशाच्याचे हे उत्तर ऐकून श्री गुरु म्हणाले, ही अबला माझी एकनिष्ठ भक्त आहे. तिला यापुढे तुझ्याकडून कसलाही त्रास झाल्यास मी तुला शासन केल्याशिवाय सोडणार नाही. तुझ्या हिताचे हे जे मी तुला सांगतो आहे ते ऐक. ही नारी तुला जे काही अल्प स्वल्प धन देईल ते तू निमूटपणे स्वीकार. त्यात तुझे हित आहे. ते स्वीकारल्यास तू पिशाच्य योनीतून मुक्त होशील. ही नारी सुद्धा सुखी होईल. तुला जर हे मान्य नसेल तर येथून तातडीने दूर हो.
अन्यथा माझ्या क्षोभाचा बळी ठरशील. हे माझे सांगणे पक्षपाती नाही, हे पण तू लक्षात घे. तू ते धन माझे माझे असे जन्मभर घोकत राहिलास व मृत्यूनंतरही घोकतो आहेस. जन्माला येताना तू सोबत काय घेऊन आला होतास आणि जाताना सोबत काय घेऊन गेलास याचा जरा विचार कर. जन्मभर माझे माझे म्हणत व त्यासाठी दुःख करत त्यातच गुरफटून राहिलास. शेवटी त्या वासनेतच अडकून या पिशाच्या योनीत आलास. तुला आपण धन कमावले असे जे वाटते ते चुकीचे आहे. तशी तुझी मिळवण्याची ताकद होती तर या नारीकडून का परत मिळवू शकला नाहीस? तेव्हा लक्षात घे की सर्व देणे घेणे एक अज्ञात शक्ती करत असते. तू फक्त प्रयत्नांची पराकाष्ठा करत होतास. प्रामाणिकपणे समाजमान्य असे कष्ट करणे, प्रयत्न करणे हेच तेवढे प्रत्येकाचे कर्तव्य ठरते. कोणाच्या पदरी यश अपयश किती माप टाकायचे हे त्या ईश्वराच्या हाती आहे. तुझ्या बाबतीत त्या दयागणाने तुझ्या जरुरीहून अधिक धन तुला दिले, म्हणूनच ते अतिरिक्त धन या स्त्रीला तू कर्ज म्हणून देऊ शकलास. आपल्याकडे आपल्या गरजेपेक्षा जे काही अधिक असेल ते गरजवंतास देणे हे प्रत्येक मानवाचे कर्तव्य आहे. पण ते कर्ज वा उसनवट म्हणून देता कामा नये. गरजूला भगवंत मानून भगवंताने दिलेले भगवंतालाच देत आहे या भावनेने दिले गेले पाहिजे. देताना परत मिळवण्याची आशा व उपकार केल्याची ही भावना अंतःकरणात असू नये. असे केल्याने अलौकिक आनंद प्राप्त होतो. तू असे न करता ते धन परत मिळवण्यासाठी त्या अबलेचा छळ मांडलास. दिलेले धन तिच्याकडून का परत मिळत नाही याचा तू विचारच केला नाहीस. तिची मुळात दानतच परत न करण्याची होती की प्रबळ इच्छा असूनही ती देऊ शकली नव्हती हे न पाहता तू तिचा छळ आरंभलास. दिलेले वचन पाळण्याची दानत न बाळगणे वा ते पाळण्यासाठी आटोकाट प्रयत्न न करणे हा परमेश्वराच्या दरबारी अक्षम्य गुन्हा आहे. तो गुन्हा जर या स्त्रीने केला असता तर तिला अवश्य शासन झाले असते. ते शासन करण्याचाही अधिकार त्या परमेश्वराचा आहे, तुझा नाही. कोणास कधी कशा प्रकारे किती मर्यादेपर्यंत कोणाद्वारे शासन करायचे हे तो सर्व साक्षी परमेश्वर ठरवत असतो. या परमेश्वराचा अधिकार आपल्या हाती आहे असे समजून कोणी वागू नये. यासारखे महत्पाप नाही. स्वतः सुखाने जगण्याचा प्रयत्न करणे व इतरांना सुखाने जगू देण्यासाठी सहाय्यभूत होणे हेच मानवाचे कर्तव्य आहे. तेव्हा तुला आता पटेल की तुझ्याकडून अक्षम्य अशी चूक झालेली आहे व त्याचे शासन या पिशाच्य योनीत जन्म घेऊन तू भोगले आहेस. आता तुला यातून मुक्ती हवी असेल तर माझे एक ऐक व येथून निघून जा. श्री गुरूंचे हे शब्द ऐकून पिशाच्याने, हे दयाळा, मी तर हा असा मंद बुद्धीचा आहे. मला माझे हित अहित काहीच कळत नाही. आपल्या दृष्टीनुसार माझ्याकडून जे पापाचरण घडले ते अज्ञानामुळे अजाणते पोटी घडले आहे. हे जाणून माझ्यावर न संतापता मला क्षमा करा. दयाघना, आता माझ्या हिताचे असे जे काही करणे सांगणे तुम्हाला योग्य वाटेल ते करा. मला पिशाच्या योनीतून मुक्त करा. अशा शब्दात श्री गुरुचरणी प्रार्थना केली. यावर श्री गुरु समाधानी होऊन त्या पिशाच्यास म्हणाले, ही ब्राह्मण स्त्री तुझी दशपिंडी वगैरे मरणोत्तर करावयाची शास्त्रोक्त क्रिया करील. हे केल्याने तुझी पिशाच्य योनीतून मुक्ती होऊन तुला सद्गती प्राप्त होऊन तू सुखी होशील. पिशाच्यास याप्रमाणे सांगितल्यावर श्री गुरु त्या नारीला म्हणाले, पतिव्रते, या सर्व प्रकरणात तू पण दोषी आहेस. कोणाकडून कधी ऋण घेऊ नये असे शास्त्र वचन आहे. प्रसंगी उपाशी राहावे, पण एक वेळच्या अन्न सेवनासाठी सुद्धा ऋण घेऊ नये. अळणी खावे,
पण शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून चिमूटभर मीठ सुद्धा उसने घेऊ नये. द्रव्य गाठी नसेल तर ऋण काढून सण साजरे करू नयेत. धार्मिक कृत्ये करू नयेत. समाजात डामडौल दाखवू नये. त्यात काय आहे, उद्या मी मिळवून फेडून टाकीन हा विचारच सर्वनाशाला आमंत्रण देणार आहे. म्हणून सावध राहावे व उद्याचा विचार करू नये. उद्या उजाडू देण्याचे सामर्थ्य मानवापाशी आहे काय याचा प्रथम विचार करावा. उद्या मी अमुक करीन अथवा उद्या अमुक घडेल असा विश्वास बाळगणे, असा विचार करणे, असा संकल्प करणे, अशा कल्पनात रमणे फार घातक आहे, अनिष्ट आहे हे जाणून घे. तेव्हा तुला सांगतो की या कधीही न उगवणाऱ्या उद्यावर विश्वास ठेवून तू जे ऋण घेतलेस त्या अनिष्ट कर्माचे हे असे जीव घेणे फळ तुला मिळाले. या एका उद्यात अनेक उद्या लपलेले आहेत व ते रोज हुलकावण्या देत आहेत हे तू प्रत्यक्ष अनुभवलेस. आता तुला शक्य असेल तितक्या द्रव्याद्वारे शास्त्रोक्त असे आवश्यक ते मरणोत्तर करायचे क्रियाकर्म या प्रेताच्या नावे आजपासून 10 दिवसांनी तू कर. येथील 8ही तीर्थात याच्या नावाने स्नान कर. सध्याप्रमाणेच 7 दिवस या औदुंबर वृक्षास स्नान घाल. सध्या तू येथे जशी आणि जी सेवा करत आहेस तशीच आणखी 10 दिवस करत राहा. असे केल्याने याच्या ऋणातून तू मुक्त होशील. या ब्राह्मणालाही मुक्ती मिळून सद्गती मिळेल. तुझे सर्व पाप नष्ट होईल. तू सुखी होशील व तुझा वंश वाढेल. त्या नारीस हे सांगून श्री गुरु अदृश्य झाले. पिशाचही हवेत विरून गेलेले तिला दिसले. ते अद्भुत स्वप्न संपले. ती खडबडून जागी झाली. पिशाच्याच्या भीतीचा पगडा तिच्या मनावरून पूर्णपणे उतरला व श्री गुरूंच्या झालेल्या दुर्लभ दर्शनाने तिचे मन आनंदाने व्यापले. ती जागी झाली तरी तिला अंथरूण सोडवेना. स्वप्नात पाहिलेले ते श्री गुरूंचे रम्य दिव्य रूप पुन्हा पुन्हा नजरेसमोर आणून त्यांना सारखे वंदन करीत तशीच पडून राहिली. लवकरच सूर्योदय होणार होता याची जाणीव होताच ती लगबगीने उठली. प्रातस्नान करून दिगंबर पुजारी नावाच्या तेथील एका ब्राह्मणाच्या घरी गेली. हा दिगंबर उत्तम वैदिक तर होताच, पण त्याचबरोबर सहतमुख, दयाळू व निर्लोभी म्हणून प्रसिद्ध होता. तेथे जाताच आपण कोण, नृसिंहवाडीस का व कसे येणे झाले, आल्यावर श्री सेवा कशी घडली व स्वप्नात काय पाहिले ऐकले हे सर्व त्या पुजाऱ्यास सांगितले. श्री गुरूंच्या आज्ञेनुसार 10 दिवसांनी पिशाच्य रूपात वावरणाऱ्या त्या ब्राह्मणाचे क्रियाकर्म करायचे असून त्या बाबतीत सहाय्य करा, मार्गदर्शन करा अशी विनंती केली. तिच्या परिस्थितीला झेपेल इतपत खर्चात शास्त्रानुसार कोणतीही उणीव न राहू देता कार्य करून देईन असे त्या पुजाऱ्याचे आश्वासन मिळवून ती तेथून परतली. औदुंबर वृक्षापाशी आल्यावर श्री गुरूंच्या आदेशानुसार सेवा करत तिने 10 दिवस घालवले व त्यानंतर त्या पिशाच्याचे क्रियाकर्मही उरकले. या तिच्या कृतीमुळे तिच्या सर्व पापांचा नाश तर झालाच व पिशाच्यालाही मुक्ती मिळाली. अशा प्रकारे श्री गुरूंच्या आज्ञेनुसार सर्व काही व्यवस्थित पार पडल्याचे समाधान तिला प्राप्त झाले. हे सर्व करत असताना तिच्या पतीचीही उत्तम साथ तिला मिळत होती. अमरेश्वराचे दर्शन घेतल्यावर तेथून शिरोळला परतण्याचा बेत तिने पक्का केला. यानुसार तो दुसरा दिवस समोरच असलेल्या अमरेश्वर येथे घालवून त्या रात्री ती मुक्कामासाठी नृसिंहवाडीस आली. त्या रात्री श्री गुरु परत एकदा त्या साध्वीच्या स्वप्नात आले. त्यांनी तिच्या ओटीत 2 श्रीफळे म्हणजेच नारळ घातले व तिला उदयिक पारणे करून दोन्ही फळांचे भक्षण करून घरी परतण्यास सांगितले.
तुला पूर्णायुषी पुत्र होऊन तुझा वंश वाढेल असा तिला आशीर्वाद देऊन श्री गुरु अदृश्य झाले. तिने आपल्या पतीस उठवून त्या स्वप्नाची हकीकत त्याला सांगितली. दुसऱ्या दिवशी श्री गुरूंच्या आज्ञेनुसार त्यांनी पारणे केले. तिने ती श्रीफळे खाल्ली व ती जोडी श्री गुरूंच्या पादुकांना व त्या औदुंबर वृक्षाला मनोभावे वंदन करून आनंदात शिरोळ येथील आपल्या घरी परतले. तर श्रोते हो, पाहिलं कथा किती सुंदर आहे. या कथेतून आपल्याला खूप काही शिकायला मिळाले असेल याची मला खात्री आहे. तर याचबरोबर आपण भाग 1 इथे संपवूयात आणि भाग 2 आपण नंतर बघूयात. श्री गुरुदेव दत्त.